पुणे लोकसभेची निवडणूक ही धंगेकर विरुद्ध मोहोळ असा सामना जो आहे तो रंगणार आहे। आपल्यासोबत स्वतः मुरलीधर मोहोळ आहेत। अण्णा, धंगेकरांना तिकीट जे काँग्रेसने दिलेलं आहे, कसं आव्हान बघताय त्यांचं? नाही, मी त्या दृष्टीने कधीच बघत नाही। शेवटी ही देशाची निवडणूक आहे आणि देशाची निवडणूक अशी जात नाही। आज पुणेकरांनी हे ठरवलं आहे की पुणेकर कोणाच्या पाठीशी राहणार आहे का, तर त्याला कारण आहे। पुणेकर हे विकासाला मत देतात, पुणेकर हे भविष्यासाठी जो कोणी आपल्यासाठी काम करेल असा विश्वास वाटतो त्याला मत देतात। तर मला असं वाटतं मोदीजींनी गेल्या 10 वर्षासाठी देशात केलेलं काम, जगभरात आपल्या महासत्ता म्हणून जे काय आपल्याला स्थान मिळवून दिलं ते लोकांना माहिती आहे। आणि पुण्यासाठी सुद्धा खूप मोठं योगदान मोदीजींचं आहे, मोदी सरकारचं आहे। बघा मेट्रो सुरू झाली, बघा विमानतळाचं विस्तारीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे, आज त्याचंही उद्घाटन झालं। पुण्याला 1000 कोटी आपल्याला नदीच्या कामासाठी दिले, चांदणी चौकासारखा 1000 कोटीचा प्रकल्प आज पूर्ण झाला। गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हजारो घरं मिळाली। आमची PMPML सक्षम करण्यासाठी आज शेकडो बसेस केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाल्या। हे बघतात ना पुणेकर। धंगेकरांचं आव्हान आहेच का खरं? धंगेकरांचं आव्हान मोठं आहे असं वाटतं की नाही? मी ही निवडणूक देशाची निवडणूक बघतो, त्यामुळे मला कुठले व्यक्तिगत काही विषय वाटत नाही याच्यात। मी महायुतीचा उमेदवार आहे, महायुती 100% जिंकणार आहे आणि मोदीजींचं एक मत जे पुण्याचं असेल ते पुणेकर निश्चितपणे देणार। असाच कॉन्फिडन्स कसब्याच्या इलेक्शन देखील होता, कसबा बालेकिल्ला होता भाजपचा। कसबा बाय इलेक्शन, विधानसभा, तिथली एकूण परिस्थिती आणि लोकसभेची सार्वत्रिक देशाची निवडणूक हा फरक आहे खूप। मला असं वाटतं हा सगळ्यांनी समजून घेऊ पाहिला ही देशाची निवडणूक आहे। जगात लोक वाट पाहत आहेत आता की देशाचं नेतृत्व कोण करणार। मला असं वाटतं की ही इतक्या खालच्या लेवलला पातळीवरती निवडणूक जात नसते, हे शेवटी देशाचं नेतृत्व कोण करणार याची ही निवडणूक आहे। काल जशी उमेदवारी धंगेकरांना डिक्लेअर झाली त्यानंतर एक पोस्टर जो आहे तो व्हायरल होतोय, बापटांचा फोटो लावला आहे आणि कसब्याचा जो आमदार तोच पुण्याचा खासदार। काय नेमकं त्यांना यातून सांगा? मला हसायला येते ते बघून, मी पाहिलं, पण मला असं वाटतं की खरंच आता हे काँग्रेसवाल्यांची मला कीव येते की राहुल गांधींवरती विश्वास राहिलेला दिसत नाही त्यांचा, त्यामुळे आमच्या बापट साहेबांचा फोटो लावून आता प्रचार करतायत। लीड किती असेल यंदा काय वाटतं? तुम्ही एवढं कॉन्फिडन्सनी सांगताय विजय होणार, काय आकडेवारी काढली, किती लीड? आम्ही आकडेवारी जाणारच नाही, जे पुणेकर भरभरून आम्हाला आशीर्वाद देतील तो आकडा त्यावेळेला विजय निश्चित आहे 100%। तर विजय हा 100% होणार आहे आणि धंगेकरांचं आव्हान हे आव्हान वाटत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।